तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा। या मालिकेच्या आजच्या म्हणजेच नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, इकडे जीवा त्याला बरं नाही आहे, त्याला कफ झाला आहे असं नाटक करत असतो, तो खोकलत असतो। त्यानंतर त्याचा आवाज ऐकून मानिनी काकू आणि विक्रम काका देखील बाहेर येतात की नेमकं जीवाला काय झालं आहे। त्यावर काकू म्हणतात, अरे तुला एवढं बरं वाटत नाही आहे, तुला कफ देखील झालेला आहे, तर मग तू मला रात्री उठवायचंच ना, काय झालं, तुला ताप देखील आली आहे का, असं काकू त्या जीवाची विचारपूस करत असतात। त्यानंतर काका म्हणतात, अगं तू शांत हो मानिनी, त्याला कफ झाला आहे, फक्त तू एवढी गोंधळू नकोस। त्यानंतर काका म्हणतात, थांब मी डॉक्टरांना बोलवतो। त्यानंतर जीवा म्हणतो, हो बाबा लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवा, मला बिलकुलच बरं वाटत नाही आहे, पण तुम्ही एक काम करा, हृदयाच्या डॉक्टरला बोलवा, कारण माझं हार्ट काम करत नाही आहे। त्यानंतर ते म्हणतात, अरे काय झालं जीवा, त्यावर जीवा हसायला लागतो आणि काका त्याला म्हणतात, अशी गंमत कोणी करतं का जीवा, आणि जीवाच्या पाठीमध्ये मारतात। त्यानंतर जीवा जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो, खरं तर सॉरी बाबा, पण त्याचं काय आहे ना, तुम्ही आता डॉक्टरांना नाही तर नंदिनीला बोलवायला हवं, तीच माझं हे दुखणं, माझं हृदय नीट करू शकते। त्यावर काकू म्हणतात, काय रे जीवा, तुझं हे वागणं आणि असली मस्करी पुन्हा करायची नाही, मी किती घाबरले होते तुला माहिती आहे का। म्हणतात, बरं बरं, पण हे एवढं सगळं नाटक कशासाठी। त्यावर तो म्हणतो, अहो बाबा, जर मी आजारी पडलो तरच मला माझी डॉक्टर भेटेल ना, आणि माझी डॉक्टर कोण आहे, माझी हार्ट स्पेशलिस्ट माझी नंदिनी। त्यावर विक्रम काका जीवाला म्हणतात, अच्छा, तर हा सर्व तुझा खोट्याचा खटाटोप ह्याच्यासाठी चालू आहे तर, अरे बाबा आता तरी कशाला तू खोट्याचा आधार घेतोयस, तू सरळ जाऊन तिला भेट आणि खरं काय ते बोल, तुझं मन मोकळं कर। त्यावर जीवा म्हणतो, बाबा आता एवढं सर्व झाल्यानंतर मला माहीत नाही नंदिनी मला बघून कसं रिॲक्ट करेल, आणि माझी तर तिला भेटण्याची हिंमतच होत नाही आहे, एकतर तिला पाहून मी तरी रडेल, नाहीतर ती तरी रडेल, त्यामुळे मी असा हे खोट्याचा हात धरला, आणि आता बास झाली ती रडारड, नकोय मला, असं जीवा त्या विक्रम काकांना सांगत असतो। त्यावर विक्रम काका जीवाला म्हणतात, अरे हरकत नाही, तू नंदिनीच्या काळजीपोटीच खोट्याचा हात धरलास ना, मग काही प्रॉब्लेम नाही। आणि विक्रम काका त्या जीवाला सांगत असतात, खरं तर कधीतरी खोटं बोललं चांगल्या गोष्टीसाठी काही हरकत नाही, खरं तर मीही असंच कधी कधी खोटं बोलायचं मानिनीला, म्हणजे सततच नाही, पण कधी जर मला ऑफिसमधनं यायला लेट झाला तर त्यावेळेस माझ्याकडे बाईक होती आणि एकदा मला यायला फारच लेट झाला होता, त्यावेळेस तर मी हिला असं सांगितलं, मी बाईकवरनं पडलो म्हणून मला उशीर झाला, आणि मग काय ह्या बिचारीला ते खरं वाटलं आणि तिने मला ओरडली नाही, रागवली देखील नाही। त्यानंतर ते दोघेही हसायला लागतात आणि मानिनी काकू म्हणतात, अच्छा मी बिचारी तर, आणि त्यावेळेस तुम्हाला लेट झाला नव्हता तर, असं म्हणून त्या विक्रम काकाला रागवायला लागतात। त्यानंतर ती मानिनी म्हणते, अहो पण त्यावेळेस तर तुमच्या हाताला लागलं होतं की, मी स्वतः पाहिलं होतं। त्यावर ते बाबा सांगतात, अगं तुम्हाला टिफिनमध्ये बीटचा तुकडा दिला होता ना, मी तोच माझ्या हाताला चोळला होता। त्यावर मानिनी म्हणते, शी तुम्ही तर काहीही करता। त्यावर जीवा म्हणतो, बाबा मला आठवलं माझ्या नंदिनीची लिपस्टिक। त्यावर ती मानिनी काकू म्हणते, नाही जीवा, तू असं काहीही करणार नाही आहेस। त्यावर ते काका तिला समजावतात आणि म्हणतात, खरं तर कसं आहे ना, एखाद्या कोठ्याने जर काही चांगलं होत असेल तर ते खोटं खोटं नसतं म्हणू। त्यावर मानिनी म्हणते, खरंच त्यावेळेस जसं माझा राग निवळला होता तसंच यावेळेस नंदिनीचाही राग निवळला तर बरं होईल, एरवी मी काही खोट्याचं समर्थन करणार नाही, पण आता त्यानिमित्ताने का होईना माझी आणि नंदिनीची भेट होईल। तेवढ्यातच जीवा मानिनीला फोन देतो आणि त्या नंदिनीला कॉल करायला सांगतो। त्यावर तो कॉल डायल करतो आणि तेवढ्यातच नंदिनी फोन उचलते। मानिनी म्हणत असते, तू बोल, पण जीवा मात्र तिला बोलायला भाग पाडतो आणि ती म्हणत असते, काय नंदिनी तू कशी आहेस, तुझी तब्येत बरी आहे ना। त्यावर ती म्हणते, हो आई बाबा तुम्ही कसे आहात, खरं तर मी कॉल करणारच होते। त्यावर त्या म्हणतात, अगं मी तुला ह्याच्यासाठी कॉल केला आहे, जीवाची तब्येत बिलकुलही बरी नाही आहे, त्याला फार खोकला आणि ताप आली आहे, एवढी ताप आलेलं असताना देखील तो सतत झोपेमध्ये तुझंच नाव घेत आहे, तू जरा येतेस का, तू आलीस तर त्याला बरं वाटेन, असं मानिनी काकू नंदिनीला म्हणत असतात। त्यावर ती म्हणते, हो काकू मला देखील त्याला भेटायचं आहे, पण मी आत्ता घरी नाही येऊ शकत, मला बाहेर भेटायचं होतं, पण ठीक आहे आता त्यांची तब्येत ठीक नाही आहे,
तर मी नंतर भेटेल. तेवढ्यातच जीवा फोन घेतो आणि म्हणतो, मला काय झालं आहे, मी तर अगदी बरा आहे. त्यावर ती म्हणते, तुम्हाला तर आत्ताच बरं नव्हतं ना, आता लगेच तुम्ही ठीक झालात. त्यावर जीवा म्हणतो, हो मला बरं तर नाही आहे, पण ॲटलिस्ट मी भेटायला येण्यापुरता तर नक्कीच ठीक आहे, तेवढं मला बरं वाटत आहे. त्यानंतर नंदिनी म्हणते, मला माहीत आहे तुम्ही सर्व खोटं बोलत आहात. म्हणत असतो, खरंच नंदिनी, मला देखील तुला भेटायचं आहे, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, मला तुला बघायचं आहे. थँक्यू नंदिनी. त्यावर ती म्हणते, खरं तर मी तुम्हाला ह्याच्यासाठी भेटणार नाही आहे, माझं कारण दुसरं आहे. त्यावर तो म्हणतो, कारण कोणतंही असू दे, मला तुला बघायला, तुझा आवाज ऐकायला भेटणार आहे, यातच मला खूप आनंद होत आहे. त्यावर ती नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते. आणि त्यानंतर ती फोन ठेवते. आणि इकडे जीवा मात्र फार खुश होऊन तयार होण्यासाठी गेलेला असतो. त्यावर मानिनी काकू म्हणतात, तिथे गेल्यानंतर तिच्याशी नीट बोल. काकू जीवाला म्हणत असतात, जीवा नाश्ता करून तरी जा. त्यावर तो म्हणत असतो, नाही नको आई, माझं ऑलरेडी पोट भरलं आहे, मला तिला चिडण्याचं थोडंही कारण द्यायचं नाही आहे, मला लेट होईल. तसं म्हणून तो आवरायला जातो. आणि इकडे काका काकू म्हणत असतात, हे थोडंसं वेगळं वाटत नाही का, म्हणजे नंदिनी स्वतःहून एवढ्या लवकर जीवाला भेटायला तयार झाली. त्यावर काकू म्हणतात, मला देखील तेच वाटत आहे, मीही त्याचाच विचार करत आहे. आणि इकडे जीवा मात्र जो सूट त्या नंदिनीला आवडत असतो तोच सूट त्याने काढलेला असतो आणि तो आवरत असतो. त्याला जुन्या आठवणी देखील आठवायला लागलेल्या असतात. त्यानंतर तो रेडी होताना त्याला असं भासत असतं की नंदिनी त्याच्या जवळच आहे की काय. जीवा फार आनंदी असतो, उत्साही असतो. त्याला वाटत असतं आता त्याला नंदिनी माफ करेल की काय, पण जीवाला मात्र जराही अंदाज नसतो की नंदिनीने त्याला भेटण्याचं का सांगितलं आहे, त्याच्या मागे काय कारण आहे हे मात्र त्याला ह्याचा जरा देखील अंदाज नसतो. आणि त्यानंतर इकडे जीवा रेडी होऊन खाली आलेला असतो. आणि त्यानंतर तो खाली आलेला असताना त्याच्या आईबाबांचा आशीर्वाद घेतो आणि त्याच्या बाबांना म्हणत असतो, बाबा मला आशीर्वाद द्या, मी मोहीम नक्कीच फत्ते करून येईल. आणि तेवढ्यातच तिथे वसू आत्या आणि रम्या देखील आलेले असतात. आणि त्या म्हणतात, जीवा एक मिनिट, तू कुठे जात आहेस. त्यावर तो सांगतो, मी नंदिनीला भेटायला जात आहे. त्यावर ती रम्या म्हणत असते, अरे तुला असं कसं आहेस तू, तुला काहीच कसं वाटत नाही. इकडे तू तुझ्या भावाला एवढा मनस्ताप देऊन त्याला नंदिनीला भेटायला इतक्या सहखुशीने तू जात आहेस, तुला जरा देखील भावाचं काहीच वाटत नाही का. तू एकदा तरी त्याला विचारलेस का, तू बरा आहेस का, तू कसा आहेस. तू तर आणि त्या काव्याने त्याच्या बिचाऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे आणि मोठ्या आनंदाने नंदिनीकडे तू जात आहेस. विक्रम काका त्या दोघींना म्हणत असतात, भास्कर आहे तुमचं बोलणं, तुम्ही हे असं काय बोलत आहात. खरं तर त्याने पार्थशी बोलण्याचा खूपदा प्रयत्न केला, तुम्हाला काही ते दिसत नाही का. पार्थच सध्या वेगळ्या माइंडमध्ये आहे, सेट ऑफ माइंडमध्ये. खरं तर मला सुचवलं होतं की पार्थला ऑफिसला पाठवा, म्हणजे त्याचं जरा मन लागेल, त्याचं मन थोडंसं डायव्हर्ट होईल. त्यावर विक्रम काका म्हणत असतात, ह्याला ह्याच्या भावाची काळजी आहे. त्यावर वसू आत्या म्हणतात, खरंच काळजी आहे का. ह्याने ह्याची किती काळजी आहे ते नक्कीच सगळ्यांनी मोठ्या पडद्यावर चांगलंच बघितलं आहे, ह्याला आणि काव्याला किस करताना. त्यावर मानिनी त्या काकूंना थांबवते आणि म्हणते, तुम्ही हे सर्व काय बोलत आहात ताई, तुम्ही आता उगाचच वाटेल तर बोलू नकात. खरं तर जीवा आणि काव्यामध्ये असं काहीही झालेलं नव्हतं आणि ह्या दोघांचाही भूतकाळ मी स्वतः ऐकला आहे. मुळात तुम्ही या सगळ्यांमध्ये का पडताय, हा विषय तुमचा नाहीये, तुम्ही यामध्ये पडू नकात, असं मानिनी वसू आत्यांना म्हणत असते. तुमचा काय संबंध आहे याच्याशी. त्यावर रम्या फार चिडून मानिनीला म्हणत असते, काय ग मामी, तू असं काय म्हणतेस. खरं तर ह्यांच्यामुळे आम्हाला देखील लोक DM करून विचारत आहेत, तुमच्या घरामध्ये जे घडलं ते खरं आहे का. शिवाय ह्यांच्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स देखील हल्ले आहेत. एवढं सर्व होऊन देखील तू आम्हालाच बोलतेस. पार्थला देखील ह्यांच्यामुळे प्रचंड त्रास झाला आहे आणि पार्थला झालेला त्रास मी कधीही नाही पाहू शकत मामा. आणि आम्ही देखील याच घरामध्ये राहतो, तुमचे कोणीतरी आम्ही लागतो. आम्ही फक्त हे सर्व पार्थच्या काळजीपोटीच बोलत आहोत, कारण
कारण मला पार्थला कसलाही त्रास आणखी व्हायला नकोय. आणि तिकडे वसुहत्या त्या जीवाला म्हणत असतात, तुला काय वाटलं तुझ्याशी सर्व संबंध नंदिनीने तोडून टाकले आहेत, एवढा नाचत चालला आहेस तर तुला काय वाटतं ती तुला माफ करेन का? त्यावर जीवा म्हणतो, हे बघ तू माझ्या नादी लागत जाऊ नकोस. मी तुला एकदा सांगत आहे, हे जे काही घडलं आहे ना ह्याला जिम्मेदार फक्त तू आहेस. तू नंदिनीला लग्नातनं किडनॅप केलंस आणि म्हणूनच आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खरं तर तू सुद्धा या तुझ्या मूर्ख मुलीच्या प्रेमापोटी आंधळी झाली आहे सात्या. तुला काय करायचं आहे? मी नाचत जाईल आणि वाचत नंदिनीला ह्या घरामध्ये घेऊन येईल. तुला काय घाणेरडे प्लॅन करायचे आहेत ते कर, पण यावेळेस मात्र आमचं प्रेम आणि आईबाबाचे संस्कारच जिंकतील. आणि इकडे नंदिनी ऑलरेडी त्या कॅफेला आलेली असते आणि ती जीवाची वाट बघत असते. तेवढ्यातच जीवा धडपडत तिथे येतो आणि नंदिनीला म्हणायला लागतो, खरंच सॉरी. खरं तर मी नेहमीच माझ्या वाट बघणाऱ्या लोकांना खोटी कारणं ट्रॅफिकची सांगत आलेलो आहे, पण आज ज्या वेळेस मी खरंच उत्साहाने तुझ्याकडे यायला निघालो त्यावेळेस मात्र मला खरोखरच वाटेमध्ये ट्रॅफिक लागलं होतं. त्यानंतर नंदिनी जीवाला तिच्या पर्समधनं बॉटल काढून देते, पाणी प्यायला देते आणि त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे असो, मी काही तुम्हाला बोलले नाही आणि विचारलंही नाही. त्यानंतर जीवा तिला म्हणतो, आज तू काजळ लावलं नाहीस का? असं म्हणतात लोक चिडल्यावर आणि बॉयफ्रेंडवर रुसल्यावर काजळ लावत नाही. नंदिनी म्हणत असते, बरोबरच म्हणतात मग, पण खरं तर तुम्ही काजळाचं काय घेऊन बसला तिथे? माझ्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये सुखांना नजर लागली आहे. तिचं हे बोलणं ऐकून जीवा मनाशी विचार करत असतो, खरं तर नंदिनी पुन्हा त्याच विषयाकडे येत आहे. खरं तर आता मला युटर्न मारून तिला दुसऱ्या विषयाकडे वळवायला हवं, नाहीतर पुन्हा रडारड चालू होईल. आणि नंदिनी काही बोलण्याआधी जीवा नंदिनीला म्हणत असतो, मी आधी बोलू का? खरं तर मगासाठी सॉरी, मी जायला खोटं बोलून तुला कॉल करायला सांगितला होता, कारण इतर लोकांना डॉक्टरांना भेटायला आवडत नाही, पण मला मात्र डॉक्टरला भेटायला फार आवडतं, कारण माझी डॉक्टर तर तू आहेस. तूच माझ्या हृदयाची डॉक्टर आहेस नंदिनी, आणि तुला भेटलं तर आता मला खरंच बरं वाटत आहे. मला तुला फार भेटावंसं वाटत होतं. त्यावर नंदिनी म्हणते, बस झालं, मला हे ऐकायचं नाहीये. खरं तर मी एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी इथे आली होते. त्यावर तो म्हणतो, सॉरी चकाचक बाई, तू बोल. त्यावर नंदिनी म्हणते, प्लीज मला तुम्ही नंदिनी म्हणा. आणि ते बोलत असताना तेवढ्यातच वेटर येतो आणि तो वेटर म्हणतो, नंदिनी मोहिते, तुमचा टेबल रेडी आहे. तेवढ्यातच ती समोर निघून जाते आणि जीवा मात्र स्वतःच्या मनाशी तिथेच विचार करत थांबलेला असतो. नंदिनी मोहिते, नंदिनी आता माझं आडनाव देखील लावणार नाहीये की काय? नेमकं हिच्या मनामध्ये काय चाललं आहे असा विचार करून तो तिथे जातो. तर नंदिनी त्याला म्हणत असते, खरं तर मी इथे तुम्हाला बोलायला भेटवलं आहे कारण माझं खूप महत्त्वाचं कारण आहे. तर जीवा तिला म्हणत असतो, मला माहीत होतं तू मला डिवोर्स देणार नाहीस. खरं तर तुम्हाला माफ करशील याची देखील मला खात्री होती, कारण जीवांनी दिलेला कोणीही वेगळं करू शकत नाही. त्यावर ती नंदिनी म्हणत असते, पण मी तुम्हाला वेगळं करत आहे, मी तुम्हाला या नात्यातनं मुक्त करत आहे जीवा. मी आपला डिवोर्स फास्ट ट्रॅकवर करून घेण्याचा निर्णय केला आहे आणि तुम्ही देखील नक्कीच लवकरात लवकर ह्याला कॉपरेट करा आणि मला डिवोर्स द्या. त्यावर हे ऐकून तर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. आणि इकडे पार्थला काव्याने पेस्ट्री पार्थसाठी पाठवलेली असते. त्यावर पार्थ तिला कॉल करतो आणि पार्थ काही बोलण्याच्या आतच ती म्हणत असते, खरं तर आपण एकत्रही लवकरच खाऊ पेस्ट्री, पण तोपर्यंत तुमच्या मैत्रिणीकडनं दिलेलं प्रेमाचं गिफ्ट समजा. त्यावर पार्थ त्या काव्याला म्हणतो, माझ्या आयुष्यामध्ये आता प्रेम हा शब्दच नाहीये, मला प्रेमाची भीती वाटतेय, मला आता हे कसलंही गिफ्ट नकोय. असं म्हणून पार्थ ते पार्सल पुन्हा त्या काव्याकडे पाठवतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.